नमस्कार, परत आले तुमच्या भेटीला उडपी स्टाईल सांबार घेऊन. चला रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर कमेंट नक्की करा. इथं मी माझ्याकडे जितक्या भाज्या आहेत त्याच मी घेतलेल्या आहेत. तुम्ही याच्यामध्ये आणखीन आपल्याला आवडीप्रमाणे भाज्या वाढवू शकता. हे इडली डोसा भाताबरोबर अतिशय छान लागतं आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला चव भेटते. आपल्याला या सगळ्या भाज्या मोठ्याच कट करून घ्यायच्या, जाड अशा मोठ्या मोठ्याच. तर या भाज्या आपल्याला फोडणीमध्येच मंद आचेवरती शिजवून घ्यायच्यात. भाज्या शिजतात तोपर्यंत आपल्याला तूर डाळ सुद्धा शिजवून घ्यायची आहे. भाज्या आणि डाळ शिजतात तोपर्यंत आपल्याला मसाला तयार करूया. एका कढईमध्ये तेल घ्यायचं. त्या तेलामध्ये हरभऱ्याची डाळ, उडीद डाळ, मेथ्या, कढीपत्ता, कोथिंबीर, ओलं खोबरं, कांदा, टोमॅटो, बेडगी मिरच्या, धने, जिरे, हे सगळं आपल्याला लवंग, हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं. दाखवले जे सगळे मसाले आहेत ते आपण सगळे भाजून घ्यायचे. भाजून मंद आचेवरती आणि थंड करून घ्यायचे. तसंच इकडे डाळही शिजलेली आहे ती आपल्याला भाज्यांमध्ये ओतून घ्यायचे आणि मस्त खदखदून घ्यायची आहे. आता थंड झालेल्या मसाल्यामध्ये धने जिरे पूड, गरम मसाला, लाल मिरची पावडर, थोडीशी चिंच घालून आपल्याला पाणी घालून वाटण वाटून घ्यायचं आणि वाटलेलं वाटण आपल्याला त्या शिजत आलेल्या भाज्यांमध्ये घालायचं. घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ, गूळ घालून उकळी काढायची आणि चुरचुरीत अशी फोडणी द्यायची आहे. आपल्याला तयार झालेला आहे सांबार. मला 8-9 दिवस झालं टाइम भेटला नाही, तरी पण तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहिलात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे. खरंच तुम्ही मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. आणि मला खरंच टाइम भेटला नाही, मी खूप बिझी होते आणि आजारी पण होते, तरी पण तुम्ही माझ्या बरोबर सोबत राहिलात. धन्यवाद. परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपी.